नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनल मध्ये मी आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, 22 तारखेपासून 22 ते 29 या दरम्यान पाऊस हा मराठवाडा आणि विदर्भ यात विदर्भ साईडला पावसाचे प्रमाण खूप कमी राहणार आहे. तेच मराठवाड्यात देखील पाऊस राहणार आहे, परंतु हा पाऊस 2 ते 3 इंच आसपास आहे. परंतु मध्य महाराष्ट्र, मुंबई, कोकण, गोवा या भागामध्ये 22 ते 29 दरम्यान पाऊस राहण्याची शक्यता आहे. आणि इकडे पाहिला असता शेतकरी मित्र, 22 तारखेलाच 29 ते 5 जून या दरम्यान पाऊस राहणार आहे. परंतु हा पाऊस मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र, मुंबई, कोकण, गोवा याच्यामध्ये देखील पाऊस राहणार आहे. पण हा पाऊस 2 ते 3 मिली राहण्याची शक्यता आहे, पण पावसाचे प्रमाण खूप कमी राहणार आहे. तसे पाहिलं असता शेतकरी मित्र, 22 तारखेपर्यंत पाऊस हा खूप राहणार आहे. 22 तारखेपर्यंत मध्य महाराष्ट्र, मुंबई, कोकण या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये खूप तुफान असा पाऊस राहण्याची शक्यता आहे. आणि मराठवाड्यात पाऊस हा 5 मिलीच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. विदर्भ साईडला पावसाचे प्रमाण 22 मे पर्यंत कमी राहणार आहे, पण पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे. तसेच शेतकरी मित्र, 29 मे ते 5 जून या दरम्यान पाऊस हा एकदम अल्पच राहणार आहे. हा पाऊस 1 ते 2 मिलीच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. वातावरण हे ढगाळ राहणार आहे. परंतु हा पाऊस 29 ते 5 जून या दरम्यान केरळमध्ये पाऊस हा दाखल झालेला असेल. त्या ठिकाणी खूप पाऊस राहणार आहे. आणि अरबी समुद्रात देखील पावसाचे प्रमाण खूप राहणार आहे. तसेच बंगालच्या उपसागरामध्ये देखील पाऊस हा खूप राहणार आहे. अंदमान निकोबार बेटावर जोरदार पाऊस राहणार आहे. आणि बंगालच्या उपसागरात देखील खूप असा जोरदार पाऊस राहणार आहे. परंतु याचा प्रभाव हा जास्त करून पूर्ण भारतामध्ये कमी प्रमाणात राहणार आहे. काही राज्यांमध्येच याचा पावसाचा प्रभाव राहणार आहे. भुवनेश्वर, विशाखापट्टणम या भागामध्ये पाऊस हा 29 ते 5 जून या दरम्यान राहणार आहे. आणि अरबी समुद्रामध्ये मुंबई, कोकण, गोवा या किनारपट्टीलगत पावसाचा जोर राहणार आहे. आणि मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण हे कमी राहण्याची शक्यता आहे. एक नॉर्मल पाऊस राहणार आहे. आणि ढगाळ वातावरण तर 22 ते 29 मे ते 5 मे दरम्यान राहणार आहे. तसेच शेतकरी मित्र, हा पाऊस 5 जून ते 12 जून या दरम्यान पावसाचे प्रमाण परत वाढण्याची शक्यता आहे. 5 जून ते 12 जून या दरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस हा चांगला पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस 5 जून ते 12 जूनच्या दरम्यान 5 ते 4 मिली रोज पाऊस पडण्याची शक्यता आहे. परंतु हा पाऊस मध्य महाराष्ट्र तसेच या ठिकाणी पावसाचे प्रमाण खूप कमी राहणार आहे 12 तारखेपर्यंत. परंतु मुंबई, कोकण, गोवा यामध्ये पावसाचे प्रमाण, मुंबई किनारपट्टी, अरबी समुद्राच्या किनारपट्टीलगत पावसाचे प्रमाण राहणार आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक या भागामध्ये 5 जून ते 12 जूनच्या दरम्यान पाऊस हा एकदम कमी राहणार आहे. आणि शेतकरी मित्र, हा पाऊस पाहिला असता 5 जूनला म्हणजे 29 मे पासून 5 जून पर्यंत पाऊस हा एकदम उघडीत राहण्याची शक्यता आहे. तर शेतकरी मित्र, पुढील 5 दिवस 20 ते 25 तारखेपर्यंत खूप असा मुसळधार पाऊस राहणार आहे. 20 तारखेला तसेच 21 तारखेला देखील खूप असा जोरदार पाऊस, मुसळधार पाऊस राहणार. 20, 21, 22 या तारखांना खूप असा जोरदार पाऊस आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात पाऊस, कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे अति जोरदार हे आपण सांगितलेलं आहे. तसेच शेतकरी मित्र, 25 तारखेला देखील 26 तारखेपासून परत पावसाचे प्रमाण थोडे कमी होण्याचा आपण अंदाज सांगितला आहे. आणि हा अंदाज 25 तारखेला जवळजवळ तेच पाहिला असता 26 तारखेला पूर्ण महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण हे
कमी होत आहे. फक्त काही भागातच पावसाची शक्यता आहे, ते म्हणजे फक्त विदर्भ साईडला पावसाची शक्यता आहे 26 तारखेला. आणि 27ला देखील 27ला परत मराठवाडा जळगाव या भागामध्ये पावसाचे प्रमाण राहणार आहे. आणि 28 तारखेला देखील काही भागात पावसाचे प्रमाण राहणार आहे. 28 तारखेला मराठवाडा तसेच सोलापूर, सांगली, सातारा या भागामध्ये, सोलापूर, धाराशिव या भागामध्ये पाऊस राहणार आहे. आणि विदर्भ साईडला पावसाचे प्रमाण हे जास्त राहण्याची शक्यता आहे 28 तारखेला. आणि शक्यतो 29 तारखेपासून पावसाचे प्रमाण खूप कमी होत आहे. 29 तारखेला मराठवाडा ढगाळ वातावरण राहणार आहे आणि मोजक्याच जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. परंतु 30 तारखेपासून वातावरण हे खूप बदल होत आहे. 30 तारखेपासून 29 ते 5 जून दरम्यान मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाडा या भागात खूप पावसाचे प्रमाण खूप कमी राहणार आहे. परंतु विदर्भ साईडला थोड्याफार प्रमाणात 30 तारखेला पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच मित्र 31 तारखेला देखील फक्त विदर्भ साईडलाच पावसाचे प्रमाण राहणार आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, मुंबई या भागामध्ये पावसाचे प्रमाण 31 तारखेला कमी होत आहे. आणि 1 तारखेला देखील पावसाचे प्रमाण खूप 1 जूनला पावसाचे प्रमाण एकदम खूप कमी होत आहे. विदर्भ साईडला देखील नॉर्मल जिल्ह्यात फक्त नागपूरलाच पावसाचे प्रमाण आहे. तसेच हा पाऊस 2 तारखेला देखील शेतकरी मित्र आपण एशियन मॉडेलमध्ये पाहू शकतो. 2 तारखेला देखील पावसाचे प्रमाण पाऊस हा उघडीपीचा दाखवला आहे. म्हणजे सरासरी अंदाज पाहिला असता शेतकरी मित्र हा पाऊस 29 तारखेपासून 29 ते 5 जून दरम्यान पाऊस हा उघडीप राहण्याची शक्यता आहे. आणि 5 जून पासून परत पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. अशी रोजचे रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.